31 मे रोजी उद्या महाराष्ट्र सदन येथे पत्रकार भवनमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीनं आम्ही अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करण्याचा मानस गेली 4 वर्षापासून करतो आहे. तसं मी 1997 पासून अहिल्याबाईची जयंती चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर अहिल्यानगरमध्ये चालू केली. नंतर सरकारी जयंती चालू झाल्यानंतर मी मुंबईला जयंती केली एक 10 वर्ष आणि 4-5 वर्षापासून मी दिल्लीत जयंती अहिल्याबाईची करतो आहे. अहिल्याबाईची जयंती आणि अहिल्याबाईच्या गावातच राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली. त्यामुळे तिथून मी सुरुवात करून अहिल्याबाईची जयंती, महात्मा फुलेंची जयंती, संभाजीराजेंची जयंती आणि उमाजी नाईकाची जयंती आणि संगोळी रायण्णाची जयंत्या ह्या जयंतीचा प्रघात आम्ही चालू केला आणि त्यातून आम्ही पक्षाच्या जयंतीच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा गाव गली गाव तालुका जिल्हा राज्य आणि नॅशनल लेवलला नेण्याचा प्रयत्न केला आम्ही. एक दुसरा प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील आता उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या आहेत मराठा समाजाला आरक्षण ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी आत्तापासून त्यांनी उपोषण सुरू केलं. हा प्रश्न शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, राजमाता महाराणी अहिल्या होळकर, स्वामी विवेकानंद यांना वंदन करून मी एवढंच सांगू इच्छितो की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि प्रत्येक समाजाला त्याचा हक्क मिळाले पाहिजेत. तर ह्यासाठी केंद्रीय नेतृत्वानं जातीच्या त्या रिझर्वेशनमध्ये गॅप वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर त्यांचे त्या समाजाला देखील न्याय मिळेल आणि मराठा समाजाला न्याय मिळेल, ओबीसी समाजाला न्याय मिळेल. हा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीतला येतो आणि केंद्रात आदरणीय देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी ह्याच्यात लक्ष घातलं तर जरांग्याचाही प्रश्न सुटेल, ओबीसीचाही सुटेल आणि सर्व समाजाचा प्रश्न सुटेल. म्हणून केंद्रातच मी आपल्या राजधानीतच त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून की जरांगे साहेबांचं उपोषण हे सामान्य मराठ्यांच्या हितासाठी आहे. या देशामध्ये पहिलं रिझर्वेशन शाहू महाराजांनी दिलं आणि शाहू राजा देखील मराठा समाजाचे होते. त्यामुळे त्या समाजाला त्या हक्काने अधिकार मिळालं पाहिजेत. या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. मग जरांगेचं या उपोषणाला तुमचा पाठिंबा असेल का? कारण त्यांचं म्हणणं मराठा समाजाच्या अनुषंगाने आहे. ते म्हणतात की सरकार शब्द पाळत नाही, सरकारने आम्हाला शब्द दिला होता मागच्या वेळी उपोषण सोडताना, तो पाळला गेला नाही, हे त्यांचं म्हणणं आहे. नाही, एक लक्षात ठेवा, जरांगेच्या मराठ्यांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे. आमचं काय म्हणणं होतं की ओबीसीला धक्का न लावता मग हा चेंडू कुणाच्या ताब्यात आहे? केंद्राच्या ताब्यात आहे ना. तुम्ही जर रिझर्वेशनची गॅप SC ST OBC आणि EWSला वाढवली तर हा प्रश्न मिटून जाईल. मराठ्यांना बी रिझर्वेशन मिळेल ओबीसीतनं आणि ओबीसींच्या देखील नाही हक्कातनं मिळेल. ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. आणि सरकार काय करते? चाळवण्याकरता सर्वच समाजाला आरक्षण देतो म्हणतो आणि देत नाहीत. विशेष म्हणजे तर ही केंद्रानं आणि राज्याने जिम्मेदारी घेऊन त्यांच्या उपोषणाचा मार्ग काढला पाहिजे आणि बाकीच्या समाजावर बी अन्याय नाही झाला पाहिजे याची केंद्रानं जिम्मेदारी घेतली पाहिजे. जानकर साहेब, प्रश्न असा उपस्थित होतो की आत्ता प्रचंड उन्हाळा सुरू आहे आणि मनोज जरांगे पाटील उन्हात उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या इथून मागची उपोषणं कुठेतरी सावलीला करायचे, पण त्यांनी सरकारला जाग येत नाही म्हणून एक वेगळा निर्धार घेतलाय आणि जमिनीच्या मध्यभागी बाज टाकून ते उन्हात उपोषणाला बसले. नाही, ॲक्च्युली राज्य सरकारनं केंद्र सरकारनं त्याच्या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे. त्यांनी सामान्य मराठ्यांच्या प्रश्नाबद्दल भूमिका घेतलेली अतिशय योग्य आहे आणि त्यांचं बरोबर आहे. पण सरकार जर टालढकल करत असेल तर ती योग्य नाही. त्यांच्यात मार्ग काढावा. दोन्हीही मराठा समाजाला न्याय द्यायची भूमिका करावी आणि ओबीसी देखील अन्याय होणार याची काळजी केंद्रानं राज्यानं घ्यावी, हीच माझी त्यांना विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.